नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. मंडळी, तर आज आपण पापलेट मासे वगैरे करायला चाललेले आहेत. परत आता जाळी वगैरे आपण काढून ठेवलेली होती, बरेच दिवस झाले. तर जाळी वगैरे पप्पा घेऊन चाललोय. आणि आता आपण निशाणे म्हणून आपण बांबू वगैरे घेतलेले आहेत नवीन. हे बघा, तुम्ही बघू शकता झेंडे वगैरे बांधलेले आहेत बांबूला. आणि आज आपल्या जोडीला निखिल आहे. म्हणजे कॅमेरा वगैरे पकडायला कोण नव्हते, बरेच दिवस झाले. तुम्हाला मी दाखवू नाही शकलो जाळं कशी टाकतात आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आपण कशा प्रकारे जाळे मांडतात आहेत आणि ते टाकतात आहेत. आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला मी सर्व दाखवेल आज. कारण आज पापलेट मासेसुद्धा लागलेले आहेत. काकाताने गेलेले त्यांनासुद्धा पापलेट मासे लागलेले होते. त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की पापलेट मासे लागलेले आहेत, तर जाळी वगैरे टाकायला जा. तर आता आपण जाळी वगैरे सर्व, आता बोट वगैरे आता जवळ आपली, आपण जाऊया डायरेक्ट. आता तुम्हाला दाखवतो. आता बोटीवर चढतो पटापट आणि जाळी वगैरे भरताना वगैरे दाखवतो, कशी टाकतात तेही दाखवतो. व्हिडिओचा आनंद घ्या, मजा घ्या गाईज. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज चला भेटूया पुढे. गाईज, सर आता आपला पप्पा बोटीवर वगैरे गेलेले आहेत. आता बोट वगैरे घेऊन येणार आहेत पप्पा जवळ. आणि सध्या आपलं डिझेल वगैरे घेतलेलं आहे, जेवणसुद्धा घेतलेलं आहे. आपली जाळीसुद्धा आपण काढून ठेवलेली, तीसुद्धा आज घेतलेली आहे. नवीन जाळी, आपली नवीन जाळी वगैरे आपण गोणीमध्ये भरून ठेवलेली गेल्या टायमाला. आता आपण जाळी वगैरे भरणार आहेत, म्हणजे त्यामध्ये चकल्या वगैरे लावणार आहेत आणि सेटअप करून ठेवणार आहेत आपल्या बोटीवर. म्हणजे टाकण्यासाठी कुठला त्रास वगैरे व्हायला नाही पाहिजे, त्यासाठी आपला आता जाळं वगैरे मांडून घेणार आहेत. चला, आता आपली बोटसुद्धा आलेली आहे. गाईस, तर आता आपण जाळी वगैरे मांडून घेऊया. आपली गोळीतून जाळी वगैरे काढलेली आहे. आता आपण त्या चकल्या वगैरे लावून घेऊया, म्हणजे सिमेंटचे बनवलेले कशा प्रकारे सिमेंटने बनवले असतात, ह्यांना आम्ही चकल्या सांगतात. आता हे वगैरे आपण जाळाला वगैरे लावून घेऊया. जाळ मांडून घेऊया, दाखवतो कशा प्रकारे मांडतात. एका साईडला आपल्याला निशाणी म्हणून आपल्याला बांबू लावायचं. बघा, आता आपण तुंबरे एका साईडला ठेवणार आणि आपल्या चकल्या ते बांधायला लावलं. तर निश्चित आता बांधून वगैरे घेतो, म्हणजे जाळ पूर्ण सुट्ट वगैरे करणार आहेत. चकल्या वेगळ्या साईडला आणि तुंबरी वेगळ्या साईडला करणार आहेत. आपण दाखवतो कशा प्रकारे करतात. हे बघा, आता चकल्या त्या साईडला तिकडे मांडायला लावल्यात. आता मी तुंबरी वगैरे एका साईडला एकावर एक मांडून देतो. बघा, आपले तुंबरी वगैरे आहेत. दाखवतो बघा, जाळ इथून दोरीवरून खेचायला लागते. म्हणजे एक एक जे तुंबरी वगैरे आहे, ही तुंबरीची लाईन टू लाईन उचलायला लागतात आणि मांडायला लागतात. आपण मांडून घेऊया. पूर्ण मांडलेले होते आपण, तरी पण आपण मांडून घेऊया. गाईस, आता आपली एक जाळी भरून झालेली आहे, म्हणजे मांडून वगैरे झालेली आहे पूर्ण. आता आपण दुसरी जाळी घेतलेली आहे. बघा, आता आपल्याकडे 4 जाळे आहेत आपल्याकडे पूर्ण. आपण आता दुसरी जाळी घेतलेली आहे मांडायला. आणि आता ही सुद्धा मांडून घेऊया आणि दुसऱ्या 4 आहेत त्या सुद्धा मांडून घेऊया. बघा, चालेल, बस स्पीड वरतून आकडे गेलते बघ. चला, आता पटापट मांडून घेऊया आपण जाळी वगैरे. आणि आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो टाकताना. म्हणजे आता आपण हे बांबू वगैरे आणलेले होते निशाणी म्हणून, त्याला सुद्धा दोरी वगैरे बांधलेली आहे आपण. निखिल, किती टक्क्यात झालं? 4 5. गाईस, बघूया आज जेवढे होतील तेवढे आपण जाळं टाक करूया. म्हणजे आपल्याला आपले हलवे काढायचे आहेत मोठे मोठे, गेल्या टायमाला भेटलेले तसे. नेंबू गाईज बघा, आपले आता जाळे वगैरे टाकलेले आहेत. आता सध्या
पूर्ण अटकलेलं होतं, म्हणजे जालं वगैरे अटकलेलं होतं टाकताना. तर व्हिडिओ वगैरे काढायला काय भेटली ना आम्हाला. तर सध्या आम्ही आता सध्या 2 आपली जालं टाकलेली आहेत. हे बघा, तुम्हाला झेंडे वगैरे दिसत असेल लांबून. झेंडे वगैरे आता आपण टाकलेले आहेत बांधून वगैरे सर्व. आणि आता आपण वाट बघणार आहेत जरा अर्धा 1 तासपर्यंत मागच्या साईडपर्यंत उतरू दे जाल, म्हणजे आपण दगड वगैरे ना बांधलेले जास्त एका जागेवर राहायला पाहिजे म्हणून. तर आता जाल सरकत सरकत जरा पुढे जाईल, तेव्हा आपण उचलणार आहेत. बघूया तेव्हा आपल्याला काय हलवे वगैरे भेटतात की नाही. तर काहीच आता आपण जालावर आले. आपण पहिल्या जाल उचलायला लावलंय बघा. जालामध्ये पहिलाच जाल बोल. अरे भाऊ, अरे थांब ना. अरे आधी ये मांडा ते शिवशंभूरा मंडळी बघा, काहीच आपल्याला चिंबोरा मस्त चिंबोरा आलेला आहे. ते पण अंड्याने भरलेलं आहे. पण रात्री गेम कोणत्याचा गेम आणि त्याला चुलीमध्ये टाकायचा मस्तपैकी. चाली खेचायला बघा, आपल्याला आता चिंबोर आलेला आहे मस्त. आता छोटस चिंबोरा काढून बिडून घेऊया. आता हे दाखवतो किती मोठा आहे चिंबोरा. बरोबर हे निघते का तुला? निघालेलं आहे फायनली. हलका नंगा बच्चा मेरे को सिखा रहा है. बघा आपल्याला चिंबोराला छोटं आधी अंड्या भरले काय नर काय ते नर काय ते अंड्या भरले चालल्या हिची नाही करतो. अंगडी देखो गाईस. तर आता आपण घरी निघालेले आहेत, म्हणजे अजून एक जाल उचलायचा आहे. सकाळपासून आपण 3 वेळा जाळा टाकलेली, म्हणजे एक जाळा 3 वेळा लागलेला आणि आपल्याकडे 2 जाळं म्हणजे 6 वेळा आपण जाळा टाकलेली. अजूनपर्यंत काहीच भेटलं नाही. म्हणतं आता जाळं वगैरे काढायला लावल्या, म्हणजे आता जे चकल्या वगैरे भरलेल्या होत्या त्या आता काढणार आहेत. पूर्ण जाळ वगैरे गोणीत वगैरे भरणार आहेत, कारण की आपल्याला आज एक सुद्धा पापलेट नाही लागलं. फक्त आपल्याला काटे लागलेले 2. हे बघा 2 काटे लागलेले आहेत आणि एक चिंबोरा आहे आपल्याकडे. एक छोटंसं चिंबोर लागलेलं आहे, बाकी काहीच नाही लागलं. आपल्याला पापलेट पकडायचे ते पण एक सुद्धा पापलेट आपल्याला भेटलेलं नाही जालीमध्ये. चला आता आपण जाली वगैरे रिकामी करू आणि निघूया घरी. तोपर्यंत ते दुसरं जाल पण उचलून घेतो. बघू त्यामध्ये काय आलं तर तुम्हाला दाखवेल नक्की. चला भेटूया पुढे.